68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने संवाद करत आहोत. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो बौद्ध धम्म आहे, तो बौद्ध धम्म खऱ्या अर्थाने भारत देशामध्ये, जम्बूद्वीपामध्ये आचरणात आणला जातो का, किंवा बाबासाहेबांची जी धम्मक्रांती आहे ती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली का, ह्याच्यावरती आज आपण संवाद साधणार आहोत. मुळामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन या दोन विषयावरती स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. धम्मचक्र प्रवर्तन जे आहे हे तथागत बुद्धांनी केलं वैशाख पौर्णिमेच्या दिवशी, आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन हे चक्रवर्ती राजा सम्राट अशोकांनी आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी केलं. आता धम्मचक्र प्रवर्तन आणि अनुप्रवर्तन म्हणजे काय? एकस्मिन् समये वाराणसी इसिपतन मुगदायवने तथागत भगवान गौतम बुद्ध हे ध्यानासाठी बसलेले होते, आणि ध्यानासाठी बसलेले असताना त्यांना त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली, असं आपण धम्मचक्र अनुप्रवर्तन सूत्रामध्ये वाचतो. आता हे काय आहे तर, तथागत बुद्ध ज्या वेळेला ध्यानासाठी बसले होते त्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. म्हणजे काय झालं, तथागत बुद्ध आपलं जे मन, जे चित्त पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत फिरवत होते, म्हणजे वरून खाली आणि खालून वर. त्याला अनुलोम आणि पटिलोम म्हणतात. म्हणजे वर खाली ते चक्रासारखं भ्रमण असतं, पूर्ण शरीरामध्ये चक्रासारखं भ्रमण असतं. शरीराचा जो धम्म जो आहे, जो संस्कार आहे, तो जाणून घेत होते, निसर्गाचा संस्कार जाणून घेत होते. त्याच्यामुळे त्याला धम्मचक्र, आणि प्रवर्तन म्हणजे प्रवर्तित करणे, म्हणून ते वाक्य रचना अशी आहे की धम्मचक्र प्रवर्तन. तर हे आहे बुद्धांचं धम्मचक्र प्रवर्तन. आता सम्राट अशोकाने आणि बाबासाहेबांनी केलं त्याला अनुप्रवर्तन म्हणतात. आता अनु म्हणजे काय असतं की अनुकरण करणं. ते बुद्धांनी जे धम्मचक्र प्रवर्तित केलेलं आहे त्याचं अनुकरण केलं आणि पूर्ण भारतामध्ये धम्मचक्र पुन्हा गतिमान केलं. आता बोधिसत्व जे आहेत ते धम्मचक्राचं अनुप्रवर्तन करतात. आपण तथागत बुद्धांना सम्यक संबुद्ध म्हणतो, बाबासाहेबांना आणि सम्राट अशोकांना बोधिसत्व आपण म्हटलेलं आहे. आता बोधिसत्व कशा पद्धतीने करत असतात तर, बोधिसत्व धम्माचा प्रसार प्रचार करण्याचं काम करत असतात. धम्माचा प्रसार प्रचार करण्याचं काम सम्राट अशोकांनी कसं केलं तर आपण पाहिलेलं आहे की 84,000 शिलालेख, स्तूप वगैरे, बुद्धमूर्ती, बंती संघांची स्थापना, प्राण्यांसाठीचं जे वेगवेगळं योगदान जे आहे, आणि अनेक बौद्ध धर्माची प्रतीकं निर्माण करणं, ह्या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी सम्राट अशोकांनी केल्या. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केले, अनुप्रवर्तन जे केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण पाहिलं की 56 साली नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. आधी स्वतःचं धर्मांतर केलं, जे बंती संघांकडून त्यांनी स्वतःला धर्मांतरित करून घेतलं, आणि त्याच्यानंतर जे आहे ते बाबासाहेबांनी दुसऱ्यांना धर्मांतरित केलं. आता विषय हा लक्षात घेण्यासारखा आहे की बाबासाहेबांनी जे स्वतःचं धर्मांतर करून घेतलं त्यावेळेला बाबासाहेबांनी स्वतः 22 प्रतिज्ञा घेतलेल्या नाही आहेत. ठीक आहे, बाबासाहेबांनी धर्मांतर जे आहे बंती संघाकडून त्रिशरण आणि पंचशिलाचं ग्रहण करून धर्मांतर करून घेतलं. पण बाबासाहेबांनी भारतातला जो इतर म्हणजे महार समाज म्हणा किंवा इतर जे मागासवर्गीय म्हणा किंवा त्यावेळेला ज्या जाती धर्माचे जे लोक आले होते त्यांना धर्मांतरित करताना बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. याचा फरक लक्षात घेतला पाहिजे, कारण ह्या 22 प्रतिज्ञा जे आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सर्व प्रकारच्या हिंदू धर्मातल्या देवी देवतांना त्याग करा आणि बौद्ध धर्माचे जे अनुकरण आहे ते करा. आता जसं मी तुम्हाला सम्राट अशोकाचं सांगितलं त्या पद्धतीने बाबासाहेबांनी कशा पद्धतीने अनुप्रवर्तन केलेलं आहे धम्मचक्राचं, तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की धर्मांतर, नामांतर आणि देशांतर ही त्रिसूत्री बाबासाहेबांनी जनतेला दिली होती. आता ही त्रिसूत्री म्हणजे काय होतं की, जर आपण समजा एखादं नाव घेतलं की सलीम शेख किंवा जॉन पॉल, तर आपल्याला त्या व्यक्तीचा धर्म सांगायची गरज पडत नाही, त्याच्या नावातूनच आपल्याला धर्म कळतो. तर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की जर आपण हिंदू धर्मातून बाहेर पडून नवीन धर्म स्वीकारला आहे
तर हिंदू धर्माप्रमाणे जी आपल्याला मनुस्मृतीनुसार जी नावं दिलेली आहेत त्या नावांचा देखील आपण त्याग केला पाहिजे. आता ह्याच्यामागे बाबासाहेबांचं काय सांगणं होतं की मनुस्मृतीचा जो दुसरा अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की शूद्र आणि अतिशूद्र किंवा अस्पृश्यांची जी नावं आहेत ती म्हणजे आडनावं हीन वर्धक आणि जातीयवाचक अशी असायला हवीत की ज्याच्यानुसार त्यांची जात आपल्याला कळेल. आता ही जात कळत असताना होतं कसं की धर्माची जी आयडेंटिटी म्हणा किंवा ओळख म्हणा ती त्यामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसत नाही आहे. तर बाबासाहेब म्हणत होते की बौद्ध धर्माला सुसंगत अशी जी आडनावं जी नावं आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करा जेणेकरून तुमची धार्मिक ओळख धार्मिक आयडेंटिटी त्या ठिकाणी निर्माण होईल. तर आपण जे दुसरं सूत्र आहे ते नामांतराचं ते देखील आपण विशेष करून केलेलं दिसत नाही आहे भारतामध्ये. त्याच्यानंतर तिसरं बाबासाहेबांनी आपल्याला धर्मांतराबरोबर सांगितलं होतं ते देशांतर. देशांतर म्हणजे काय होतं की भारताच्या बाहेरचे जे वेगवेगळे जे बुद्धिस्ट राष्ट्र जे आहेत तर त्या बुद्धिस्ट राष्ट्रांबरोबर आपले इकडचे जे भारतीय जे लोक आहेत त्या भारतीय लोकांचं एक संघटन झालं पाहिजे, म्हणजे त्यांच्याबरोबर एक मैत्री स्थापन झाली पाहिजे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं बाबासाहेबांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं आंतरराष्ट्रीय जी बौद्ध संघटना आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्या संघटनेबरोबर त्यांचं कोलॅबरेशन व्हावं आणि जगभरामधले जे बौद्ध देश आहेत त्यांच्याबरोबर आपलं जसं यूथ एक्सचेंजचे प्रोग्राम म्हणजे इकडच्या बौद्ध तरुणांनी त्या देशांमध्ये जावं, तिकडच्या बौद्ध राष्ट्रातील तरुणांनी इथे यावं, आपल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा शिकाव्या, तिकडच्या नोकऱ्यांमध्ये जावं किंवा व्यापार वाढावा. आता हे आपण त्या पद्धतीने केलेलं नाही. हे तुम्ही जर पाहाल तर पंजाबी समुदाय जो म्हणजे शीख समुदाय जो आहे तो तुम्हाला कॅनडामध्ये त्यांनी वस्ती केलेली दिसेल. कॅनडामध्ये त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तर भारतामधले जे मुस्लिम जे आहेत ते मुस्लिम राष्ट्रांमध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी त्यांचे संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. म्हणजे भारत देशामधले जे अल्पसंख्याक आहेत त्यांनी त्यांचं ठिकाणी देशांतर करून आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण इकडच्या बौद्धांनी त्या पद्धतीने केलेलं दिसत नाही. म्हणजे बाबासाहेबांची जी धम्मक्रांती जी होती त्याच्यामधली 2 सूत्र आपण विशेष करून वापरलेली दिसत नाही. आता राहिला मुद्दा धर्मांतराच्या बाबतीमध्ये. धर्मांतराची जी पद्धत आहे ती बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे की 22 प्रतिज्ञा एखाद्याने घेतल्या की बौद्ध धर्माची दीक्षा मिळाली. पण बुद्धांची जी धर्मांतराची जी पद्धत होती की बुद्धांकडे समजा तुम्ही गेलात की मला आपला धर्म घ्यायचा आहे तर बुद्ध म्हणायचे एही पस्सिको म्हणजे या तुम्ही बसा आणि तुम्ही स्वतःकडे बघा. स्वतःकडे बघा म्हणजे काय की स्वतःच्या शरीराकडे बघा, चित्ताकडे बघा, मनाकडे बघा. आणि जो धम्म काय, धम्म म्हणजे काय की जो धारण करतो तो धर्म. तो जो आपल्या शरीराचा धर्म आहे तो तुम्ही पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही बघा. म्हणजे तुमचं ज्ञान तुम्हाला स्वतःला मिळेल की कोणी सांगून जे मिळतं ते ज्ञान नसतं, ते तुम्ही जाणणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे धम्मचक्र प्रवर्तन आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन ह्याच्यामध्ये फरक आपल्याला करणं ह्या प्रसंगी खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा बाबासाहेबांनी सांगितला की जातीअंत. आता जातीअंताच्या बाबतीमध्ये सर्रास काही जे प्रवचनकार आहेत म्हणा किंवा बहुजन चळवळीमध्ये काम करणारे जे नेते वगैरे आहेत ते त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गल्लत होताना दिसते. एक महत्त्वाचा मुद्दा असा होतो की आंतरजातीय विवाह करणे म्हणजे जातीअंत अशा पद्धतीने प्रचार होताना दिसतो. खरंच म्हणजे मुळामध्ये मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की आंतरजातीय विवाह केल्यानंतर जे बालक जन्माला येतं ते बालक जे आहे ते त्या वडिलांचीच जात लावतं. हे तर म्हणजे सर्वश्रुत आहे आणि हा कायदाच आहे. मग ह्याच्यामध्ये विषय हा होतो की जर का मातंग समाजाचे वडील असतील आणि चांभार समाजाची आई असेल तर जन्माला येणारं जे मूल आहे ते भविष्यामध्ये जे चांभार म्हणूनच जात लावणार आहे. तर मग जातीअंत झाला कसा हा प्रश्न आपल्याला पडतो. मग जर आंतरजातीय विवाह करून जातीअंत तर होतच नाही. मूळ मुद्दा याच्यामध्ये असा आहे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जातीअंत करणं म्हणजे काय, ह्या जातींचा उगम जो आहे तो उगम नष्ट करणे. हिंदू धर्म हा ह्या जातींचा उगम आहे. म्हणजे जर तो हिंदू धर्म नसेल तर ह्या जातीच अस्तित्वात राहणार नाहीत.
मग तुम्हाला जातींचा अंत करायचा आहे म्हणजे तुम्हाला धर्मांतर करणं गरजेचं आहे, की हिंदू धर्माला सोडून तुम्ही बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरित व्हा, म्हणजे आपोआपच ह्या जातींचा अंत होईल. कारण तुम्ही धर्मांतर केल्यावरती तुमची जात सुटते, म्हणजे जात सुटल्यावरती तुम्ही बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरित होता. तर ह्या पद्धतीने बाबासाहेबांना जाती अंत करणं म्हणजे धर्मांतर करणं हे सांगायचं होतं. पण बऱ्याच आपल्या ज्या संघटना ज्या आहेत ती तुम्ही बघाल की काम करतात जे सामाजिक क्षेत्रामध्ये, त्यांनी सर्व जातींना एकत्र करणं, जाती जोडो ह्या पद्धतीचा त्यांनी नारा दिला आणि सर्व पद्धतीने जातींना जोडायला लागले. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जातींना तोडा, जाती ह्या नष्ट करा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, त्याच्यामध्ये म्हणजे सांगितलं की जात उच्छेदन करा. पण जात उच्छेदन करण्याची जी पद्धत आहे धर्मांतर करणं, हे कुठेही तुम्हाला पाहताना दिसत नाही. आता जर का तुम्हाला काही उदाहरणं ह्याची जर का द्यायची झाली तर आपल्याला असं देता येईल की काशीराम साहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. काशीराम साहेबांनी पूर्णपणे बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या गोष्टींचं अनुकरण केलं आणि त्याच्यानुसार त्यांनी रिझल्ट पण बघितला, म्हणजे कशा पद्धतीने ते जातींना एकत्रित करून सत्ता मिळवली वगैरे वगैरे त्या गोष्टी. त्यांनी घोषणा केली की मी धर्मांतर करणार, पण त्यांना धर्मांतर करता आला नाही. त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, पण मृत्यू झाल्यानंतर त्यांचा जो अंत्यविधी जो होता तो अंत्यविधी बौद्ध पद्धतीने झाला. त्याच पद्धतीने फुलनदेवीच्या बाबतीमध्ये देखील झालं. फुलनदेवीने देखील धर्मांतराची घोषणा केली, त्यांनी देखील काही प्रमाणात धर्मांतर केलं, पण मोठ्या संख्येने जसं बाबासाहेबांना अपेक्षित होतं तसं धर्मांतर करणं त्यांना जमलं नाही. आता ह्याच्यामध्ये विषय कसा झाला, त्यांचं देखील ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेस देखील त्यांचं अंत्यविधी हा बौद्ध पद्धतीने झाला. त्याच्यानंतर तुम्ही पाहाल की रोहित वेमुलाची जी केस झाली, रोहित वेमुला देखील बौद्ध धर्माच्या वाटेवरती जाणार होता. आपण त्याचं सोशल मीडियावरती ते चित्र देखील पाहिलेलं, बुद्धांचं फोटो वगैरे घेऊन जाताना. त्याचा देखील म्हणजे मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी देखील बौद्ध धर्माप्रमाणे बौद्ध धर्माप्रमाणे झाला. आणि आपण पाहिलं आंबेडकर भवनमध्ये दादर या ठिकाणी त्याचे आई आणि भाऊ जे आहेत त्यांनी धर्मांतर केलं. म्हणजे ह्या सर्व उदाहरणांवरून तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही आयुष्यभर जातीअंत म्हणून ओरडता वेगवेगळे सामाजिक जे कार्यकर्ते किंवा राजकीय कार्यकर्ते जे असतील ते, आणि त्याच्यानंतर शेवट त्यांचा जो असतो तो धर्मांतराच्या ह्याच्यावर येतो, म्हणजे बौद्ध धर्म सोडण्यावर येतो. ह्याच्यामध्ये आपणच आपली फसगत करून घेतो किंवा हे समाजाची फसगत करून घेतात. बघा साधा मुद्दा आहे, बाबासाहेबांनी आपलं अखंड आयुष्य घालवलं ह्या हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी जाती परंपरा नष्ट करण्यासाठी. त्यांना हे कळलं की हिंदू धर्मामधून हे काही नष्ट होत नाही. हा त्यांचं म्हणणं होतं हिंदू धर्म हा रक्तफितीचा रोग आहे, म्हणजे ब्लड कॅन्सर असं त्यांनी बाबासाहेबांनी त्याला म्हटलं. तर बाबासाहेबांनी हयातभर करून शेवटी आपल्याला सांगितलं की धर्मांतर करा. जर शेवटी तुम्हाला सांगितले धर्मांतर करा, तर तुम्ही वेगवेगळ्या चळवळीत काम करणारे सगळे जे कार्यकर्ते ते आयुष्यभर जातीनं जोडण्याचं काम करतात आणि शेवटी नंतर थकल्यावरती धर्मांतराच्या ह्याच्यावरती येतात. तर हा खूप मोठ्या प्रमाणावरती विरोधाभास आहे. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर जी मोठी जी संघटना होती त्यांनी आयुष्यभर जाती जोडोचं काम केलं आणि त्याच्यानंतर मग नंतर ते बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क काढलं. म्हणजे शेवटी तुम्हाला धम्माकडेच यायचं आहे. आता दोन गोष्टीमध्ये फरक केला पाहिजे. आपण दोन बाबासाहेब या ठिकाणी पाहतो. एक बाबासाहेब म्हणजे 1956च्या अगोदरचे 14 ऑक्टोबर 1956च्या अगोदरचे महार बाबासाहेब आणि त्याच्या 14 ऑक्टोबर 1956 नंतरचे बौद्ध बाबासाहेब. ह्या महार बाबासाहेबांना जेवढ्या राजकीय पक्षीय संघटना जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी डोक्यावर घेतलेलं दिसतंय. पण धर्मांतरानंतरचे जे बौद्ध बाबासाहेब आहेत ते बौद्ध बाबासाहेबांना कोणीच डोक्यामध्ये घेतलेलं दिसत नाही आहे. तर ह्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावरती विरोधाभास जो आहे तो आपल्याला भारत देशामध्ये बाबासाहेबांची जी धम्मक्रांती जी आहे ती समजून घेताना झालेला दिसून येतो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा असा येतो की 56 नंतर जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर जी परिस्थिती अशी दिसून येते की चळवळीत काम करणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी हिंदू धर्मातील देवी देवतांवरती मोठ्या प्रमाणावरती टीका करायला सुरुवात केली. आता ही टीका करत असताना समस्या काय निर्माण झाली की तुम्हाला सांगणं अपेक्षित होतं की बुद्धिझम किती श्रेष्ठ आहे आणि बुद्धिझममध्ये तुम्ही धर्मांतरित झाल्यावरती किंवा बुद्धिझम आचरणात आणल्यावरती तुमची कशा पद्धतीने सर्वांगीण प्रगती होईल हे तुम्ही सांगणं गरजेचं होतं.
तर सांगितलं असं गेलं की तुम्ही हिंदू धर्मातले देवी देवतांवरती टीका आणि एकदम म्हणजे चळवळ ज्या पद्धतीने जे झाली ते त्याच्यामुळे झालं काय की गटतट निर्माण झाले आणि हिंदू धर्मातली ज्या वेगवेगळ्या जाती होत्या ते आपल्यापासून लांब गेल्या. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर जगभरातला बौद्ध धर्म तुम्ही बघा आणि बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला बौद्ध धर्म तुम्ही बघा. बाबासाहेबांनी जो आपल्याला बौद्ध धर्म दिला आहे तो सामाजिक सिद्धांतांवरती आधारित बौद्ध धर्म दिला आहे. त्यांनी स्टेटमेंटच असं केलं की बुद्धिझम इज नॉट ओन्ली रिलिजन, इट्स अ सोशल थेअरी. म्हणजे तो एक सामाजिक सिद्धांत आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी तो खूप गरजेचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आता जर का तुम्ही इतर देश जर बघाल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहाल की त्रिपिटक जे आहेत म्हणजे विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक या 3 पिटकांचा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अभ्यास होऊन ती त्रिपिटकं मधील जी शिकवण आहे ती अंगीकारली जाते. जर तुम्ही थायलंडमध्ये जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की विनय पिटकावरती खूप मोठ्या प्रमाणावरती भर दिलेला दिसतो. तिथे 90 दिवसाची श्रामणेर शिबिरं चालतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती शिस्तीवरती भर देण्यात आलेला आहे. जर तुम्ही ब्रह्मदेश ज्याला म्यानमार आपण सध्या म्हणतो त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही पाहाल की सुत्त पिटकावरती खूप मोठ्या प्रमाणावरती भर आहे. म्हणजे जे बुद्धाच्या जे वेगवेगळ्या चॅन्टिंग आहेत त्या चॅन्टिंगला तिथे खूप महत्त्व आहे आणि तिथे अक्षरशः शिलालेखाप्रमाणे ते चॅन्टिंग त्यांनी कोरलेले आहेत. श्रीलंकेमध्ये जर तुम्ही जाल तर अभिधम्मावरती मोठ्या प्रमाणावरती काम झालेलं तुम्ही पाहाल. श्रीलंकेचा जो बौद्ध धर्म आहे तो बाबासाहेबांनीच सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना पाठवून तो त्या ठिकाणी त्याचा प्रचार झाला. आता इतर जे देश आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले तर त्या देशांची धम्म आचरण केल्यामुळे प्रगती झालेली दिसते आणि आपल्या देशामध्येच धम्माचं आचरण करून प्रगती झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपलं चुकलं कुठं हे समजणं गरजेचं आहे. बघा 2 गोष्टी असतात. ज्यांनी आपल्याला धम्म दिला आणि धम्म दिल्यानंतर आपली प्रगती झाली नाही म्हणजे बाबासाहेब चुकले असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण तुम्ही धम्म दिला नाही आमची प्रगती झालेली आहे. पण जर इथं धम्म दिल्यानंतर देखील आपली प्रगती झाली नाही आणि त्याच्यानुसार आपण आचरण केलं नाही म्हणजे चूक ही आपली झाली आहे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे आपल्याला रोग झाला आहे आणि डॉक्टर आपल्याला औषधं देतो ते औषधं खाल्ली नाहीत मग आपण दोष डॉक्टरला देता कामा नये, हा दोष आपला असतो. त्या पद्धतीने आपण आचरणाला चूक न केल्यामुळे आपली चूक झाली. आता मुद्दा असा होतो म्हणजे परदेशामधली म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा जपान घेऊ. जपानमध्ये मोठ्या प्रमाणावरती अशा गोष्टी दिसतात. तर जो आध्यात्मिक लेवलला बुद्धिझम जे आहे की ज्याच्याकडे आपण पूर्णपणे भारतामध्ये पाठ फिरवताना दिसते आणि सत्यनारायण गोयंकाजी जे आहेत ज्यांनी विपश्यनेचं जे सुरू केलं त्याच्यानंतर त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती आलेलं दिसतो. आता जर तुम्ही पाहाल काही त्यांचे जे टेक्निक्स आहेत जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे निसर्गाकडे तुम्ही काही गोष्टींची मागणी करा आणि निसर्ग जे आहे ते तुम्हाला सर्व गोष्टी पुरवण्यासाठी मदत करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचे काही टेक्निक जे आहे ज्याला आपण इकिगाकाय म्हणतो. ठीक आहे. किंवा दुसरं जर तुम्ही पाहाल तर ते कैझन इफेक्ट जो आहे म्हणजे छोट्या गोष्टी. आता ह्या गोष्टी काय आहेत तर ह्या संपूर्ण गोष्टी ह्या बुद्धिझममधूनच आलेल्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण पूर्णपणे पाठ फिरवली त्याच्यामुळे जसं देवी देवता हिंदू धर्मातले पावतात तसे बुद्ध पावतात ही गोष्ट आपण एक्सेप्ट केली नाही की ज्या परदेशी राष्ट्रांनी ते अस्तित्वात आणून दाखवलं आणि ते सिद्ध करून दाखवलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता हे कशा पद्धतीने प्राप्त होतं ते बघा. म्हणजे तुम्ही धम्माचा जर का डीपली अभ्यास केला तर तुम्हाला एक लक्षात येईल ज्या वेळेला ध्यान करायचे ज्याला ध्यान म्हटलं जातं पाली भाषेमध्ये तर ध्यानाच्या त्या काही स्टेजेस काही पायऱ्या ज्याला वितक, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता, ओपेक्षा अशा त्या स्टेजेस आहेत. त्या एक स्टेज तुम्ही ध्यान करत असताना पार केल्या तर त्याच्यानंतर पुढे त्या स्टेज जातात. म्हणजे बुद्धत्व प्राप्त कसं होतं ते कळतं आपल्याला. त्याच्यानंतर असतं आकाशानायनचितं, त्याच्यानंतर किंचनायतनं, नंतर अकिंचनायतनं. त्याच्यानंतर पुढे गेलं की मग सोतापन्न, सगदागामी, अनागामी. त्याच्या पुढे गेलं तर पच्चेक बुद्ध आणि सम्यक संबुद्ध. म्हणजे सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण लहान मुलांना जसं अंगणवाडीत किंवा प्ले ग्रुपमध्ये घालतो
तर प्ले ग्रुपपासून ते PhD करत असताना, बरोबर, ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याला वेगवेगळ्या डिग्रीज मिळतात. 10वी झालं की SSCची डिग्री मिळाली, 12वी झालं की HSC, नंतर ग्रॅज्युएशन, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, मग PhD. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने हे ध्यान करत असताना, म्हणजे ध्यान करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या सिद्धी किंवा इद्धी प्राप्त होतात, असं बुद्धांनी सांगितलं. तर ह्या सिद्धी किंवा इद्धी म्हणजे काय, जर आपण पाहतो बघा की पाण्यावरून चालणं म्हणा, किंवा त्या हवेमध्ये उडणं म्हणा, किंवा तुम्ही -डिग्री टेम्परेचरमध्ये बर्फाच्या ह्याच्यात बसलेलं असताना देखील ध्यान साधना करत तुमच्या शरीरातून वाफा काढणं म्हणा, किंवा इथेच बसलेलं असताना तुम्ही बाहेर दुसरीकडे कुठे काय झाले ते तुमच्या बोधिचक्षुने पाहणं म्हणा. ह्या सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला जशा शिक्षण घेत असताना जशा डिग्री मिळतात, तशा इकडे ध्यान करत असताना तुम्हाला इद्धी सिद्धी या प्राप्त होत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टीला जर का तुम्ही अंधश्रद्धेशी जोडलं तर आपण ह्याच्यापासून लांब जातो, पण ह्याच गोष्टीला जर तुम्ही विज्ञानवादाशी जोडलं तर तुम्ही ह्या गोष्टीच्या जवळ येता. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनाशी निगडीत आहेत, आणि हे मनाचं शास्त्र जाणणं म्हणजेच बौद्ध धर्म जे आहे ते जाणणं. मनाचा शास्त्रज्ञ म्हणूनच बुद्धांना अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले की ह्या जगातले पहिले शास्त्रज्ञ म्हणजे बुद्ध आहेत. ठीक आहे. आता विषय कसा होतो की समजा आपण ह्या सगळ्या गोष्टी एका वेळेला बाजूला ठेवल्या आणि आपण फक्त सामाजिक जो बुद्धिझमचा जो सिद्धांत आहे त्याच्यावर चालायला सुरुवात केली. आता होतं कसं की तुम्ही समाजामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. आता हे वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे कुठल्या आल्या की तुम्ही म्हणजे वासना जी आहे त्याचं तुम्हाला फेस करावी लागते. तुम्हाला लोभ जो आहे म्हणजे पैशाचं आमिष वगैरे ते सगळं तुम्हाला फेस करावं लागतं. अजून बाकीचं जे भय असतं तो तुम्हाला मारेल किंवा काय जे संकट असेल त्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात. आता हे जे संस्कार आहेत ते तुम्हाला तुमचे जे चक्षु म्हणा, तुमचं नाक, जिव्हा, कान या सगळ्यांमार्फत ते जे संस्कार आहेत ते तुम्ही ग्रहण करता, आणि तेच तुमच्या मनावरती जे संस्कार होऊन त्याच्या पद्धतीने कृती होते. म्हणजे मनावरती झालेल्या संस्कारांचं रूपांतर तुमच्या कायेने आणि वाचेने होते, म्हणजे चित्तावरच्या संस्काराचं. आता विषय हा होतो की जर चळवळीत काम करत असताना तुमच्या मनावरती अशा पद्धतीचे संस्कार होत असतील, मग त्याच्यातून मार्ग कसा काढणार तुम्ही? कारण मनावरती संस्कार करणारी कुठली गोष्ट आपण करतच नाही आहे. तुम्ही वंदना घेतली, ठराविक काळापुरती तुम्ही वंदना घेणार, ठराविक काळापुरतं विहारात जाऊन येणार, पण त्याच्यामुळे तर ते दीर्घ संस्कार होत नाहीत. ते झालेले संस्कार हे टेम्पररी असतं. म्हणजे जखम झाली तिला वरवर मलम लावणं असतं, पण आतून इलाज करणं म्हणजे काय? तर हे जे आतून इलाज करणं म्हणजे जे आहे तेच म्हणजे मनावरती संस्कार करणं, बुद्धिझमनुसार ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या करणं. आता हे कसं की मनावरती जर संस्कार जे होत असतील ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहेत. म्हणजे बुद्धांनी त्याला पालीमध्ये कबलिकाहार म्हटलं आहे. म्हणजे जे तुम्ही डोळ्याने बघता, कानाने ऐकता वगैरे ते संस्कार तुमच्या मनावर होतं, म्हणजे मनपटलावरती जे चित्र निर्माण होतं. ठीक आहे. आणि त्याच गोष्टींना आपण जास्तीत जास्त आकर्षित होतो. मग जर का आपण मनावरती जर त्या पद्धतीने संस्कार केले, विपश्यना करत असताना त्या मार्गाने जाऊन ज्या पद्धतीने बुद्धांनी जे सांगितलं आहे, तर मन जे आहे ते आपलं अधिष्ठानपूर्वक होतं. आणि हे जे वेगवेगळे आघात जे आपल्यावरती जे मार जे आपल्यावरती होतो, मग त्याच्यापासून आपण स्वतःला सावरू शकतो, आणि मग त्या आधारावरती आपली चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रगती होऊ शकते. तर चळवळीत काम करणारे जे कार्यकर्ते तर त्यांनी ह्या गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे होतं कसं की बघा, निवडणुका आल्या की मग कार्यकर्ते पैसे घेऊन विकले जाणं वगैरे, याचं वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या आमदार खासदाराबरोबर ती सेटिंग करणं, मतं फिरवणं, या सगळ्या गोष्टी करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांना त्यांच्या धम्मक्रांतीमध्ये अपेक्षित नव्हत्या. पुढचा मुद्दा याच्यामध्ये असा होतो की बाबासाहेबांनी काय सांगितलं धम्मक्रांतीमध्ये, की विहार जे आहे ते तुमचं चळवळीचं केंद्र झालं पाहिजे. बरोबर. आपली लोक म्हणतात की राजकारणाला विहारात आणू नका. ठीक आहे, विहारामध्ये राजकारण नको. आणि ही आपलीच लोक जे आहेत ते विहार बांधण्यासाठी आमदार, खासदार, नगरसेवकाचा फंड वापरतात. म्हणजे विहारात राजकारण नको, पण विहार बांधायचं आहे ते आमदार खासदाराच्या फंडाने. हा किती मोठा विरोधाभास आहे, ह्याच्यामध्येच आपण अडकून पडलेलो आहे. आता जर का विहारामध्ये राजकारण नको, मग बाबासाहेब म्हणाले की विहारांना चळवळीचं केंद्र करा. ठीक आहे. बाबासाहेब म्हणाले की राजकारणामध्येच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे वगैरे वगैरे.
आता मग हे काय, हे हे कशा पद्धतीने बाबासाहेब म्हणाले. आता विषय याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं आहे बघा. आपण म्हणतो की विहारात राजकारण नको. मग बुद्धांनी सांगितले की राजा भवतु धम्मिको. मग हे काय काय आहे, हा काय प्रकार आहे. तर धम्मिक राजा हा बुद्धांना अपेक्षित होता. म्हणजे धर्मावरती आधारित राजा, राज्यकर्ता हा बुद्धांना अपेक्षित होता. आता बघा आपण जे इतर जे आपले विरोधक आहेत त्यांचं राजकारण आणि आपलं राजकारण तुम्ही ह्याच्यामध्ये पाहूया. आर एस एसची सुरुवातीची जी स्टेज आहे तिला प्रचारक म्हणतात. की जो व्यक्ती म्हणजे घरोघरी जाऊन त्यांच्या सनातन धर्माचा प्रचार करतो आणि त्याच्यानुसार लोकांना एकत्रित करतो, मॉबिलाईज करतो. आणि मग ते जे मॉबिलाईज झालेले जे लोक असतात ते त्यांचे मतदार होतात. नरेंद्र मोदी यांनी 15 वर्ष प्रचारकाचं काम केलं आहे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. ते प्रचारकाचं काम करत असताना मग प्रचार करता करता तुम्ही मतं एकत्रित करता आणि मतं एकत्रित केल्यानंतर मग त्याचं रूपांतर तुमचं मतपेटीमध्ये झालेलं दिसतं. हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र, अखंड हिंदुस्थान ह्या गोष्टीचा प्रचार करून यांनी धर्माच्या आधारावरती मतं मिळवून नरेंद्र मोदी हा धार्मिक राजा निर्माण केला. हे लक्षात घ्या. म्हणजे राजा भवतु धम्मिको हे जे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे ते तंतोतंत त्यांनी पाळल्यामुळे आज धार्मिक राजा आपल्याला तयार झालेला दिसतोय. इकडे तुम्ही जर पाहाल तर विहारांमध्ये राजकारण घेऊन यायचं नाही. मग धार्मिक राजा तुमचा तयारच कसा होणार मला सांगा. मतपेटीमध्ये रूपांतर होणारच कसं. इकडे जर अखंड हिंदू राष्ट्राची जर प्रतिज्ञा घोषणा होते, इथे आपण अखंड बौद्ध राष्ट्र म्हणायलाच तयार नाही. आपण सगळे भारतामधल्या सगळ्या वेगवेगळ्या जातींना एकत्रित करा ह्याच्यामध्येच आपण आपलं लक्ष केंद्रित करतो. तर हा कुठेतरी मोठा विरोधाभास झालेला दिसतो. बाबासाहेबांची जी शिकवण आहे ती आपण अंगीकारलेली दिसत नाही. बाबासाहेब असं म्हणत होते की जो कार्यकर्ता जो आहे, ज्याला राजकारण करायचं आहे, तो प्रशिक्षित असायला हवा. तर त्याच्यासाठी त्यांनी 1956मध्ये फेब्रुवारीमध्ये एक ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स स्थापन केलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग द्यायचं होतं. म्हणजे राजकीय पक्षामध्ये जे विशेष करून शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि नंतर RPIमध्ये जाणारा कार्यकर्ता हा प्रशिक्षित असावा. त्यांनी ते 8 महिने ते चालवलं. सिद्धार्थ कॉलेजमध्ये ते प्रशिक्षण वगैरे चालू होतं. त्याचं रिझल्ट आपल्याला असं दिसलं की 1957मध्ये ज्या वेळेला निवडणुका झाल्या तेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर यश दिसलं. काही सीट आमदारकीच्या पण निवडून आल्या होत्या. त्याच्यानंतर हे बंद झालं. आता हेच एक्झॅक्टली RSSने कसं फॉलो केलं ते तुम्ही बघा. RSSने एक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी नावाची प्रबोधिनी स्थापन केली आणि ह्या प्रबोधिनीमध्ये ते 11 महिन्याचा फुल टाईम डिप्लोमा कोर्स करतात. म्हणजे ठाण्यामध्ये त्यांची ते इन्स्टिट्यूट आहे वाटतं. आणि त्याच्यामध्ये पूर्ण ग्रामपंचायतीपासून ते युनायटेड नेशनपर्यंतचं राजकीय शिक्षण दिलं जातं. आणि ते जे शिक्षण ते देत असताना ते त्यांना जे हिंदू राष्ट्र करायचं आहे त्या पद्धतीने त्यांचं ट्रेनिंग चालू असतं. एकट्या नरेंद्र मोदीला शिकवून किंवा ट्रेनिंग देऊन ते पॉसिबल होत नाही ना. नरेंद्र मोदीसाठी लागणारी जी फोर्स आहे ती फोर्स तयार करणं पण गरजेचं आहे. आणि ती फोर्स ती लोक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून तयार करत असतात. आता एका बाजूला तुम्ही पाहाल की जसं बुद्धांचं राजा भवतु धम्मिकोचं तत्त्व अवलंब केलं आहे. दुसरीकडे बाबासाहेबांनी सांगितले ट्रेनिंग स्कूल फॉर पॉलिटिक्सचं प्रिन्सिपल अवलंबून केलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल की आपण जे स्वतःला बुद्धांचे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो ते आपण काहीच केलेलं दिसत नाही. तर सांगायचा मुद्दा एवढ्या ह्याच्यामध्ये हा होता की जी बाबासाहेबांना अपेक्षित जी धम्मक्रांती होती, जी त्यांना राजकारणामध्ये पण अपेक्षित होती आणि वेगवेगळ्या सामाजिक लेवलला आणि बाकी आध्यात्मिक लेवलला जी अपेक्षित होती त्या पद्धतीचं काही झालेलं दिसत नाही आहे. आता जर आपण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जपानचं उदाहरण दिलं आणि काही जी गोष्टी सांगितल्या तर काही लोक टीका करतात बाबासाहेबांनी विपश्यनाला विरोध केला किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी. पण बाबासाहेब त्याच वेळेला ते ओम मनी पद्मे हम हा मंत्र देखील उच्चारत होते ना. मग हे काय होतं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी गांभीर्याने अभ्यास करण्याची आणि ओहापोह करण्याची गरज आहे. आणि प्रत्येक बौद्ध भारतीय नागरिकाला आत्मकेंद्रित होण्याची गरज आहे. परदेशामध्ये बौद्ध धर्म कशा पद्धतीने वाढला आहे त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. तुम्ही आता परदेशाचा उल्लेख आला म्हणून फक्त 2 मिनटं सांगतो. सूरज एंगडेंचं तुम्ही ऐकलं असेल कास्ट मॅटर नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं आहे
की परदेशामध्ये देखील कशा पद्धतीने त्यांना जातीयवाद सहन करावा लागतो त्याच्याबद्दल त्यांनी उदाहरण दिलं आहे. ह्याचं विषय असा आहे की बाबासाहेब म्हणायचे की सनातनी हिंदू जे आहेत ते जगभरात ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी ते जातीयवाद करतील. म्हणजे जातीयवाद हा फक्त भारतामध्येच अस्तित्वात आहे अशा पद्धतीचं मानण्याची काही कारण नाही. संपूर्ण जगभरामध्ये तो अस्तित्वात आहे. आणि त्याचीच परिणिती तुम्ही असं जर बघाल की ज्या पद्धतीने भारतामध्ये आरक्षण आहे त्याच पद्धतीने आरक्षण तुम्हाला परदेशामधल्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये देखील पाहायला मिळतं. वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये त्याला कुठे ॲफर्मेटिव्ह ॲक्शन म्हटलं जातं आणि काही बाकी त्यांना वेगवेगळे पद्धतीची नावं आहे. तर त्या पद्धतीने ती लोक आरक्षण अवलंबतात. आरक्षण जे आहे ते युनायटेड नेशनने देखील मान्य केलं आहे. त्याला प्रिन्सिपल ऑफ रिपरेशन अँड कंपन्सेशन असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि आरक्षणाचं जे तत्त्व आहे ते मुळामध्ये म्हणजे जगभरामध्ये देणारे हे बाबासाहेब आहेत. कशा पद्धतीने ते असावं त्या पद्धतीचं. तर हे वेगवेगळ्या पद्धतीचे काही आरोप आपल्यावरती केले जातात. तर त्या आरोपाला आपण धार्मिक बाजूने आणि बाबासाहेबांच्या दृष्टीने उत्तर देणं अपेक्षित आहे. तर्कशुद्ध मांडणी केली पाहिजे. भावनिक आधारावरती कुठल्या गोष्टीची मांडणी करता कामा नये. आणि अशाच पद्धतीने केलं तर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली धम्मक्रांती जी आहे ती यशस्वी होईल असं मला वाटतं. तर एवढं बोलून मी थांबतो. जय भीम.